बेस्ट समिती अध्यक्ष माननीय नगरसेवक श्री अनिलचंद्र रामचंद्र पाटणकर यांचा सूचनेनुसार नगरसेविका स्थायी समिती सदस्य सौ मीनाक्षी अनिल पाटणकर यांच्या प्रयत्नाने एसटी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिरचे आयोजन करण्यात आले। सदर प्रसंगी स्वयं श्री व सौ पाटणकर वहिनी व साहेब, स्मार्ट कार्ड ऑपरेटर श्री सत्यवान आल्वे, चेंबूर विधानसभा महिला सहसंघटक सौ अनिता महाडिक, शाखा प्रमुख श्री उमेश करकेरा, महिला शाखा संघटिका सौ योगिता महात्रे, माननीय विभाग संघटिका सौ विजया पवार, महिला शाखा समन्वयक सौ कुंदा भोईटे, उपशाखा प्रमुख श्री आत्माराम मंचेकर, उपशाखा प्रमुख श्री राजू जाधव, उपशाखा प्रमुख श्री बाळू नाणेकर, उपशाखा प्रमुख श्री अनंत उतेकर, उपशाखा प्रमुख श्री सुरेश कदम, महिला उपशाखा संघटिका सौ सुमन मोरे, डीजी शाखा समन्वयक श्री अनिल पटेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 153 महिला पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। बघा, शासकीय योजना आहेत या प्रत्येक सरकारच्या काळात प्रत्येकजण आपापल्या परीने लोकोपयोगी योजना राबवत असतं आणि खऱ्या अर्थानं एक विभागाचे माजी नगरसेवक आणि नगरसेविका मीनाक्षी पाटणकर आमचा हा पूर्वीपासून उद्देशच राहिलेला आहे की ज्या काही योजना लोकांसाठी येतील शासनातल्या, त्या योजना लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत। मग त्या कोणत्याही प्रकारच्या असू दे, सिनियर सिटीजन कार्ड असेल, निराधार महिलांसाठी योजना असतील, आधार कार्ड आहे, अशा प्रत्येक, आणि ह्या ज्या सवलतीच्या योजना आहेत, आता ही SCची सवलतीची योजना आहे, तर या योजना लोकांपर्यंत शासनाच्या योजना गेल्या पाहिजेत आणि त्या लोकांपर्यंत न्यायचं काम हे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी करायला हवं आहे आणि ते आज आपण लोकांसमोर करतो आहे। आज गेले 2 दिवस झाले आमच्याकडे शिबिर चालू आहे, तर 2 दिवसात जवळजवळ 500-600 लोकांनी अर्ज भरून दिलेले आहेत। पुढचे 2-3 दिवससुद्धा शिबिर चालणार आहे आणि आमचं आपल्या माध्यमातून लोकांना आव्हान आहे की या योजनांचा फायदा घ्या, आपण घ्या। ह्या योजना किंवा आयुषची योजना असेल किंवा वैद्यकीय उपचाराच्या योजना असतात, सर्वसामान्य माणसापर्यंत त्या पोचत नाही किंवा सर्वसामान्य माणूस तिथपर्यंत पोचत नाही आणि त्यामुळे त्या योजना त्यांच्यापर्यंत न्यायचं काम हे आमचा शाखा क्रमांक 153च्या वतीने नगरसेविका मीनाक्षी पाटणकर असतील, आमचे शाखा प्रमुख उमेश करकेरा, योगिता म्हात्रे, आमचे सर्वच उपशाखा प्रमुख आणि विशेष करून बाळू नाणेकर आणि संजय जाधव या लोकांनी याच्यात लोकांपर्यंत जायचा, लोकांची नावं घ्या, नोंदणीचा पुढाकार घेतलेला आहे। मी आपल्या माध्यमातून खरंच आवाहन करीन की जर तुम्हाला या योजनेचा सर्रासपणे भाग घ्यायचा असेल आणि जर नोंदणी जर वाढली तर त्यांचे कामकाजाचे दिवससुद्धा आम्ही त्यांच्याकडून विनंती करून वाढवून घेऊ। फक्त या योजनाचा कार्ड बनवून गप्प बसू नका, त्याचा लाभसुद्धा घ्या। खरं तर ही योजना अगोदर सुरू झाली होती आणि आत्ता आपण अगोदरच मागितली होती, पण त्यांनी आपल्याला सांगितलं एक 15-20 तारखेनंतर तुम्हाला देऊ म्हणून। त्या ह्याच्याने आज त्यांनी 25, 26, 27 असे 3 वार आम्हाला दिलेले आहेत। आम्ही काल नागदेव सोसायटी इथे चालू केलं, आज घाटला गावदेवी उत्कर्ष मंडळाच्या हॉलमध्ये आपण हे ST कार्ड मोफत मोफत म्हणजे 199 जो चार्ज असतो ते घेऊन आपण नागरिकांसाठी देणार आहोत। आणि खरं तर हे आम्ही फक्त त्यांना दारात त्यांचे आणून दिले आहे, ते स्वतःकडचे पैसे घेऊन ती लोकं स्वतः हे करणार आहेत, कार्ड घेणार आहेत। आणि हा जो प्रोजेक्ट आहे तर याच्यातून काय महिलांना एक 50% सवलत मिळणार आहे STतून आणि पुढचे पण आता त्यांनी सांगितले की पुढच्यासाठी पण आपल्याला मग ट्रेनचं असेल, बसचं असेल, याच्यात पण हे कार्ड मला वाटतं ती लोकं वापर करणार आहेत, म्हणजे एकच कार्ड ठेवणार आहेत असं आता सांगतात। पण ठीक आहे, आता पण STचं कार्ड आहे ते आपण असं माननीय अनिलजी पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथे सुरू केलेलं आहे। आमच्या लाडक्या नगरसेविका मीनाक्षीताई पाटणकर, माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिलजी पाटणकर साहेब, माजी नगरसेवक, यांनी जी योजना आपली आलेली आहे STची, काल नागदेव सेवा मंडळ इकडेही लोकांचा खूप चांगला प्रतिसाद होता। आजही आमचं हे कार्यालय आहे घाटले गावदेवी मैदानाच्या इकडचं, तिकडे पण लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि खूप चांगलं काम करत आहेत मीनाक्षीताई पाटणकर आणि अनिलजी पाटणकर साहेब। आणि लोकांनी प्रत्येक आहे जो या संधीचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना पोहोचावी। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे आमचे माजी नगरसेवक पाटणकर भाऊ, वहिनी आमच्या मीनाक्षी वहिनी
आणि आमचे सगळे इकडचे स्थानिक कार्यकर्ते यांच्या मदतीनं हे व्हायला लागलं आहे काम. खूप छान काम आहे समाजाच्या उपयोगाचं. कारण शिवसेना ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारी संघटना आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही लोकांना मदत करतो. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.